सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी राज्य सरकार त्या ठिकाणी मोठमोठाले कायदे आणि परिपत्रक जी-आरच्या माध्यमातून योजना आणतात. परंतु जे स्थानिक अधिकारी आहेत त्यामध्ये एस-डी-ओ लेवलचे आणि तहसीलदार लेवलचे आणि तत्सम खालच्या पातळीवरील अधिकारी या सगळ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी त्या ठिकाणी करताना दिसत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारनं सर्वसामान्यांसाठी आणलेल्या योजना असूनही त्यासाठी निधी उपलब्ध केला असून सुद्धा त्या ठिकाणी लोकांपर्यंत या योजना पोहोचत नाहीत. सध्या महाराष्ट्रामध्ये 2 महत्त्वाचे निर्णय जे वरिष्ठ पातळीवर झालेले आहेत, परंतु खाली अधिकाऱ्यांनी त्या गोष्टीसाठी काळजी न घेतल्यामुळे त्याचा लाभ जो सर्वसामान्य माणसाला मिळताना आपल्याला दिसत नाही. एक महत्त्वाचा विषय असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे महानुभावी पंथीय मंदिर आहेत, जे अतिक्रमणामध्ये आहेत, वन विभागामध्ये आहेत, शासनाच्या जमिनीवर आहेत, तर अशा सर्व मंदिरांची सर्वेक्षण करून त्यांची स्थळ पंचनामा करून या सगळ्या वास्तू आणि हे सगळी मंदिरं हे शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्याचा आदेश हा राज्य सरकारने दिला आहे. परंतु जे अधिकारी आहेत इतर सगळ्या गोष्टीमध्ये जसं हिरिरीने भाग घेतात तशा पद्धतीनं भव्य पंथी मंदिर जे आहेत त्या मंदिराच्या सर्वेक्षणाचा किंवा संकेतस्थळावर टाकण्याचा जो काही त्यांच्याकडनं कार्यक्रम व्हायचा तो त्या ठिकाणी होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक मानभवपंथीय भाविकांची त्या ठिकाणी कुचंबना होत आहे. पर्यायाने त्यांना त्या मंदिरांना ज्या शासनाच्या सोयी सुविधा आहेत ज्याच्यामध्ये वीज पाणी वगैरे या मिळत नाहीत. त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे की नगरपालिका स्तरावर आणि ग्रामपंचायत स्तरावर ज्या नागरिकांनी राहण्यासाठी म्हणजे त्याला पण निवासी उपभोगासाठी जे अतिक्रमण केलं आहे ते अतिक्रमण कायम करण्याचा महसूल विभागाचा त्या ठिकाणी एक निर्णय आहे. या गोष्टीची अंमलबजावणी सुद्धा अधिकाऱ्याकडनं एस-डी-ओ आणि तहसीलदार आणि काही जिल्हाधिकाऱ्याकडनं सुद्धा अंमलबजावणी ती होत नसल्यामुळे या गोष्टीचा लाभ जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी मिळत नाही. आपण गाव लेवलवर ज्याला नियमानुकूल हा शब्द वापरतो, अनेक लोकांना नियमानुकूल हा शब्दच त्या ठिकाणी कळत नाही किंवा मग या योजनेअंतर्गत नागरिकांना काय लाभ होतो हे माहीत नसल्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते ज्या ठिकाणी अतिक्रमण करून राहत आहेत, ज्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा बसेरा स्वतःचं घर त्या ठिकाणी थाटलेलं आहे त्याचं नियमानुकूल हे ग्रामपंचायत मार्फत होत नाही. याच्यामध्ये ग्रामपंचायत लेवलच्या लोकांचाही त्या ठिकाणी दोष नाही. अशा पद्धतीचे अर्ज हे नागरिकांकडनं ग्रामपंचायतपर्यंत येतात किंवा शहरी भागामध्ये नगरपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये येतात आणि हे प्रस्ताव जिल्हाधिकारी किंवा मग शासन दरबारी ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमार्फत पाठवले जातात. परंतु तिथनं ते रिजेक्ट होतात. त्याला कारण असं आहे की बऱ्याचशा ठिकाणी काही त्रुटी असतात आणि काही ठिकाणी त्रुटी नसून सुद्धा अधिकारी ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तेवढे पॉझिटिव्ह नसतात किंवा ते सकारात्मक नसतात. परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे आता नवीन जिल्हाधिकारी साहेब आले प्रवीण कुमार देवरे साहेब यांच्या भेटीसाठी आम्ही गेलो असता मलकापूर येथील काही नेते आणि काही सुज्ञ नागरिक या नियमानुकूल विषयावर जिल्हाधिकारी साहेबांसोबत चर्चा करत असताना आम्ही त्या ठिकाणी हजर होतो आणि जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन त्या ठिकाणी ज्या लोकांनी निवासी म्हणजे राहण्यासाठी अतिक्रमण केलंय ते अतिक्रमण नियमित करण्याचे आदेश संबंधित एस-डी-ओंना आणि तहसीलदारांना त्या ठिकाणी दिले आहेत. ज्या शहरी भागातील नागरिकांनी राहण्यासाठी त्या ठिकाणी अतिक्रमण केलंय त्यांचे अधिकार एस-डी-ओ साहेबांना दिले आहेत आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर ज्या ठिकाणी राहण्यासाठी अतिक्रमण केलंय अशांचे अतिक्रमण नियमित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी हा तहसीलदार साहेबांना त्या ठिकाणी दिलेला आहे. माझ्या लोणीवळी या गावामध्ये अनेक वर्षापूर्वीपासून अनेक लोकांचे नियमानुकूलसाठी प्रस्ताव ग्रामपंचायतमध्ये आहेत आणि आमच्या ग्रामपंचायतनं हे प्रस्ताव त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यापूर्वी पाठवले होते. परंतु ते काही त्रुटीमुळे रिजेक्ट करण्यात आले, म्हणजेच ते परत पाठवण्यात आले. परंतु ज्या लोकांनी नियमानुकूलसाठी त्या ठिकाणी प्रस्ताव सादर केले तर अशी लोणीगोळीमध्ये जवळपास 40 लोकांची यादी आहे आणि माझ्या संपूर्ण अंजनी बुद्रुक जिल्हा सर्कलमध्ये प्रत्येक गावामध्ये 20, 25, 30, 40, 20, 25, 30, 40 अशा लोकांनी त्या ठिकाणी प्रस्ताव सादर केले आहेत. परंतु या लोकांना थोडा माहितीचा अभाव आहे आणि कोणकोणत्या जमिनीवरचं अतिक्रमण हे नियमित होऊ शकते याबद्दल अनेकांना त्या ठिकाणी कल्पना नाही, माहिती नाही. जर ग्रामपंचायत त्या ठिकाणी असेल तर F क्लास या प्रवर्गामध्ये ज्यांनी अतिक्रमण केलंय राहण्यासाठी ते नियमित होऊ शकतात. इतर जे काही आहेत तर त्या जागेवर जर अतिक्रमण केलं असेल तर ते नियमित होऊ शकत नाही नियमानुसार. आणि महानगरपालिकेचा किंवा नगरपालिकेचा विषय तो वेगळा आहे. परंतु अंजनी बुद्रुक जिल्हा सर्कलमधील जेवढे काही 15-16 गाव आहेत अशा गावातील प्रत्येक नागरिकांना ज्यांनी असा नियमानुकूलसाठी ग्रामपंचायतकडे अर्ज केलाय अशा नागरिकांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्यांचा जो प्रस्ताव आहे तो परिपूर्ण आहे का किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची काही कागदपत्राची कमतरता आहे का हे सगळं तपासून घ्यावं आणि ग्रामपंचायतचे सरपंच असो किंवा ग्राम अधिकारी असो यांना विनंती करावी की त्यांचे जे कागदपत्र आहेत ते परिपूर्ण त्यांनी तहसीलदार
आणि पर्यायानं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर यांच्यापर्यंत पोहोचवावे आणि या नियमानुकुलाचा फायदा त्यांना मिळून द्यावा. जर काही नागरिकांना, विशेषतः अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमधील काही नागरिकांना ग्रामपंचायतमधनं जर सहकार्य मिळत नसेल, ग्रामपंचायतमधनं त्यांना या गोष्टीसाठी जर सहकार्य होत नसेल किंवा त्यांना मदत होत नसेल, तर त्यांनी मी खाली दिलेला हा जो माझा नंबर आहे या नंबरवर फोन करून माहिती विचारावी किंवा एखाद्या ग्रामपंचायतमध्ये जर समजा व्हिजिट करून त्यांना या गोष्टीबद्दल उपकृत करण्याचा जर समजा त्या ठिकाणी आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष येईल. कारण सध्या आपल्या कलेक्टर साहेबांनी हे जे आपलं अतिक्रमण आहे जे राहण्यासाठी ते नियमित करण्याचा आदेशच त्या ठिकाणी काढलेला आहे. वारंवार असे आदेश निघत नाहीत आणि वरचे जे अधिकारी आहेत या गोष्टीकडे त्या ठिकाणी लक्ष देत नाहीत. परंतु आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष नवीन आलेले डॉक्टर प्रवीण कुमार देवरे जिल्हाधिकारी यांनी एक आदेश काढलेला आहे. या आदेशाचा तालुक्यातील आणि माझ्या अंजनी बुद्रुक जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व नागरिकांनी फायदा घ्यावा व आपले राहण्याजोगे केलेले अतिक्रमण जे ते नियमित करून ग्रामपंचायतमधून तुमची 8ची नक्कल त्या ठिकाणी बनवून घ्यावी. या गोष्टीसाठी स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न करावा आणि कोणाला जर या गोष्टीसाठी मदत पाहिजे असेल, काही माहिती पाहिजे असेल तर त्यांनी मी दिलेल्या माझ्या या नंबरवर संपर्क करावा आणि आपलं हे काम त्या ठिकाणी करून घ्यावं. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रपती.